मुंबईतल्या मुलुंड टोल नाक्यावर राज ठाकरेंच्या मनसेनं पुन्हा एकदा टोल धाड टाकली आहे। टोलवर उतरून अडवलेली वाहनं पुन्हा सोडण्यात आली। टोल वसुलीमध्ये पारदर्शकता नाही आणि या संदर्भात आपण उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आज सकाळीच राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केलेला होता आणि संध्याकाळी प्रत्यक्षात मनसैनिक रस्त्यावर उतरले आणि वसुलीमध्ये पारदर्शकता नसल्याचं सांगत मुलुंडमध्ये टोल नाक्यावर त्यांनी थेट धडक दिली। मुलुंडच्या टोल नाक्यावर राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांसह गेले आणि तिथल्या कारभारामध्ये पारदर्शकता नसल्याचा मुद्दा समोर मांडला आणि याच ठिकाणची राज ठाकरे यांनी भेट दिल्याची हे दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर सध्या आपण पाहतो। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, राज ठाकरेंनी मुलुंडच्या टोल नाक्यावर धडक दिल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत, नेमकं काय घडलं या ठिकाणी? नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती होते आणि नाशिक दौरा आटपून ते मुंबईच्या दिशेने येत असताना मुलुंड टोल नाक्यावरती त्यांना प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती दिसून आली आणि ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज ठाकरे स्वतः गाडीतनं उतरले आणि टोलनाका प्रशासनाचे जे काही कर्मचारी होते, अधिकारी होते, त्यांना ठाकरे शैलीमध्ये सज्जड दम जो आहे तो राज ठाकरेंनी दिलेला पाहायला मिळाला। क्षणातच झालेली ही संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती राज ठाकरे यांच्यामुळे जी आहे ती सोडवलेली पाहायला मिळाली। काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील टोल नाक्यावरती उतरून अशाच प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती सोडवली होती आणि त्या टोल प्रशासनाला जी आहे कान उघडणी केली होती। तशाच प्रकारे राज ठाकरे यांनी मुलुंड टोल नाक्यावरती देखील अधिकाऱ्यांना जो आहे तो आता सज्जड दम दिलेला आहे। जर वाहतूक कोंडी होत असेल तर वाहनं जी आहे ती टोल जे न घेता जे आहे ते सोडवण्याचा नियम आहे। निश्चितपणे वाहतूक कोंडी होऊ देऊ नये ही टोल नाक्याची जबाबदारी आहे आणि एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाहनं आली तर टोल न घेता ती सोडणं आवश्यक आहे, याची आठवण राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा करून दिल्याचं दिसतंय। दरम्यान नाशिकमध्ये आज सकाळी राज ठाकरे पोहोचलेले होते आणि तिथे पत्रकार परिषद घेताना सुद्धा त्यांनी टोलच्याच मुद्द्यावरून जोरदार दणकेबाजी केलेली होती। आपण बघूया ते काय म्हणाले होते। आपण येता जाता आपण टोल भरतो बरोबर, आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा? मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले बरोबर की नाही? मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार? मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये मी एक आमचं हे ठेवणार आहे, काय ते जे आम्ही आत्ता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरती शूटिंग केलं त्याच्यात जे आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार त्यांच्या समोर।